नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात. मित्रांनो, आज 20 जानेवारीचे महत्वाचे 20 प्रश्न पाहतोय. मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे सुरुवातीपासून एंड पर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक त्यातला भाग, प्रत्येक प्रश्नातील काही महत्वाचे मुद्दे समजतील. त्या अनुषंगाने सुरुवातीपासून ते एंड पर्यंत पहा, आपल्याला त्याचा फायदा होईल मित्रांनो. आणि आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे प्रश्न. मित्रहो, कालचा प्रश्न होता, हेनली पासपोर्ट इंडेक्स 26 नुसार सर्वात कमकुवत पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? उत्तर होतं याचं अफगाणिस्तान देशाचा आहे. आजचा पहिला प्रश्न, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली अरुणोदय मोहीम कोणत्या आजाराच्या तपासणीसाठी आहे? तर उत्तर पाहायला गेलं ऑप्शन नंबर 2 आहे सिकल सेल ॲनिमिया. ठीक आहे, आपण डिटेल पाहूया. अरुणोदय मोहीम महाराष्ट्र सरकारची आहे. उद्दिष्ट 21 जिल्ह्यामध्ये सिकल सेलचे लवकर निदान व उपचार. राष्ट्रीय अभियान जुलै 23 सुरू झाला. उद्घाटन पीएम मोदी यांनी केलं. शहर होतं शहडोल मध्य प्रदेश आणि ध्येय होतं 2047 पर्यंत सिकल सेल निर्मूलन करणे. ठीक आहे. दुसरा प्रश्न, 28वी CSPOC परिषद जानेवारी 26 मध्ये कुठे आयोजित करण्यात आली होती? असा आपल्याला प्रश्न विचारला होता. लक्षात असू दे, कुठे आयोजित करण्यात आली होती? संविधान सदन नवी दिल्लीमध्ये ती आयोजित करण्यात आलेली होती. इन डिटेल पाहूया, आपल्या देशात ती आयोजित करण्यात आलेली होती. ठीक आहे. परिषद नाव राष्ट्रकुल संसदीय अध्यक्ष व पीठासीन अधिकारी परिषद. 14 ते 16 जानेवारी 26, संविधान सदन संसद भवन परिसर नवी दिल्ली. यजमान देश भारत. भारतीय संसदेत परिषद अध्यक्ष लोकसभा स्पीकर श्री ओम बिर्ला. माहित असावं, ओम बिर्लाजी होते. उद्दिष्ट राष्ट्रकुल देशांमध्ये लोकशाही मूल्य बळकट करणे, संसदीय कार्यपद्धती शिस्त व पारदर्शकता वाढवणे, संसदेमधील डिजिटल परिवर्तन, समावेशक लोकशाही, उत्तम कार्यप्रणालीवर चर्चा, सदस्य देशांमधील संसदीय सहकार्य मजबूत करणे, या अनुषंगाने त्याचा उद्दिष्ट होतं. तिसरा प्रश्न, ई पोर्ट क्लिअरन्स पोर्टल कोणत्या संकल्पने अंतर्गत सुरू झाले आहे? प्रश्न खूप सुंदर आहे, पेपरला विचारलाय कोणत्या संकल्पने च्या याच्यात सुरू झालेला आहे. ठीक आहे, आपण जर पाहायला गेलं तर उत्तर आहे वन नेशन वन पोर्ट या अंतर्गत सुरू झालेलं आहे. लक्षात असावं. वन नेशन वन पोर्ट प्रोसेस अंतर्गत ई पोर्ट क्लिअरन्स पोर्टल सुरू करण्यात आले. विकसित भारत विकसित पोर्ट्स कार्यक्रमाचा भाग ऑनलाईन पोर्ट क्लिअरन्स सुलभ करणे हा उद्देश. चौथा प्रश्न, मध्य प्रदेश कोणते वन्यजीव आसामला देणार आहे? ठीक आहे, कोणते वन्यजीव आसामला देणार आहेत असा प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे वाघ देणार आहेत. ठीक आहे, डिटेल पाहूया. एमपी व आसाम यांच्यात आंतरराज्यीय वन्यजीव अदलाबदल करार झाला. आसाम वन्य जल महिष इतर प्रजाती आणि मध्य प्रदेश वाघ आणि मगरी है ना एकमेकांना देणार आहेत. ठीक आहे. मध्यप्रदेश माहिती गांधीसागर, बर्गी, बाणसागर, अंकुरेश्वर, इंद्रासागर आणि धरण नौदरा ही अभयारण्य, पंचमढी जैवमंडल राखीव. ठीक आहे. वाघ कोण देणार आहे मित्रांनो? लक्षात ठेवा, वाघ आणि मगर कोण देणार आहे? मध्य प्रदेश. आणि खूप पॉइंट महत्वाचा आहे, लक्षात ठेवा, म्हणजे असा एखादा प्रश्न पेपरला येऊ शकतो. ठीक आहे. पुढे नेक्स्ट पाचवा प्रश्न, युएन टुरिझमची पहिली महिला प्रमुख कोण आहे? असा आपल्याला प्रश्न विचारला. युनायटेड नेशनची टुरिझमची पहिली महिला प्रमुख शेखा नासेर अल नवाईस या प्रमुख आहेत. लक्षात ठेवा, कार्यकाळ जानेवारी 26 पासून तो सुरू झालेला आहे आणि खासियत आहे की पहिल्या महिला आहेत. ठीक आहे. डिटेल पाहूया, अजून काही पार्ट्स असतील तर. सहावा प्रश्न आपण पाहतोय, बामनवास कंकर ही कोणत्या राज्यातील पहिली पूर्णपणे सेंद्रिय ग्रामपंचायत ठरलेली आहे? तर कोणत्या राज्यातील आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. कोणत्या राज्यामध्ये ही सुरू झालेली आहे पूर्ण सेंद्रिय ग्रामपंचायत आपण तिला म्हणता येईल? आपल्याला उत्तर माहित पाहिजे की बाबा कोणती ग्रामपंचायत आहे. ठीक आहे. ओके, चला मग तो उत्तर काय? ती राजस्थान राज्यामध्ये संपूर्ण सेंद्रिय ग्रामपंचायत ठरलेली आहे. ठीक आहे. या पंचायतीत 7 गावे असून 100% सेंद्रिय शेती केली जाते. रासायनिक खते व कीटकनाशकचा वापर होत नाही. ही पंचायत कोतपुतली बेहरोर
नवीन जिल्हा राजस्थान येथे आहे. काही इतर भाग बघूया. पहिले, भारताचे पहिले बायो विलेज दासपारा गाव, लक्षात ठेवा त्रिपुरा. भारताचे पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम. देशातील पहिली बायो बँक दार्जिलिंग प्राणी संग्रहालय पश्चिम बंगाल. ठीक आहे. ओके, आपल्या 3-4 पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, त्या अनुषंगाने मी घेतलेलं आहे. 7वा प्रश्न, भारत बहरीन युपीआय लिंक कोणत्या संस्थेद्वारे सुरू झाली? भारत बहरीन या दोन देशांदरम्यान आपण जर पाहायला गेलं, NPCI इंटरनॅशनल थ्रू ती सुरू झालेली आहे. NPCI इंटरनॅशनल व बहरीन बेनिफिट यांनी भारत बहरीन क्रॉस बॉर्डर UPI लिंक सुरू केली. यामुळे प्रवासी व येणाऱ्या लोकांना रिअल टाइम डिजिटल व्यवहार करता येईल. हा यासाठी खूप महत्वाचा एक पार्ट आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो, आपण पाहतोय 8वा प्रश्न. ठीक आहे, कितवा प्रश्न? 8वा. लेपच्या जमातीच्या कोणत्या वाद्याला GI टॅग देण्यात आला आहे, असा 8वा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे तंगबुक व पोमुक टोंग पुलित या वाद्यांना GI टॅग मिळालेला आहे. भारत सरकारने सिक्कीमच्या लेपच्या समुदायाच्या पारंपरिक वाद्यांना तुंगबुक आणि पुमटोंग पुलित यांना GI टॅग प्रदान केला. यामुळे लेपच्या जमातीच्या सांस्कृतिक वारसाचे संरक्षण होईल. सिक्कीमची माहिती. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग, राज्यपाल ओमप्रकाश माथुर, राष्ट्रीय उद्यान कांचनगंगा, अभयारण्य फ्लेमिंगो, काय फॅम्बोग लो आणि बारसे रोडेड्रोन आणि पोंगा लाखा हे अभयारण्य आहेत सिक्कीमचे. 9वा प्रश्न, 26 मध्ये पर्यावरणासाठी नोबेल पुरस्कार टायलर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, असा आपल्याला प्रश्न विचारला होता. लक्षात ठेवा, उत्तर आहे टॉबी कियस यांना तो देण्यात आलेला आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, आणि काही पुरस्कार महत्वाचे आपण ते पण पाहूया. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे, महाराष्ट्र. पेन ट्रान्सलेट अवॉर्ड सह 25 गीतांजली श्री, त्यांचं पुस्तक आहे वन्स एलिफंट्स लाईट हेअर. इंग्रजी अनुवाद डेझी रॉकवेल यांनी केलेला आहे. नेक्स्ट, GP बिर्ला मेमोरियल पुरस्कार डॉक्टर V नारायण, इस्रोचे प्रमुख. विश्वरत्न पुरस्कार बीबी फातिमा महिला बचत गट. ठीक आहे, धारवाड जिल्हा कर्नाटक. ललित कला अकादमी पुरस्कार 25 प्रेमचंद पुखर बंब. 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी. कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड युनुस अहमद. PV नरसिंहराव स्मृती पुरस्कार डॉक्टर मनमोहन सिंग, मरणोत्तर. UNEP यंग चॅम्पियनशिप ऑफ द अर्थ अवॉर्ड जिनली मोदी, मुंबई. बिझनेस लाईन चेंज मेकर पुरस्कार 25 DRDO. नेक्स्ट, शस्त्र रामानुजन पुरस्कार 25 अलेक्झांडर स्मिथ, USA. कॅप्टन R मिलर पुरस्कार सोनाली घोष भारतातील पहिली महिला आहे, लक्षात असू दे. ओके, पुढं काही पुरस्कार आहेत महत्वाचे. पुढचा प्रश्न 10वा, भारतीय लोकपाल दिन कधी साजरा केला जातो, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. लोकपाल दिन पाहायला गेलं 16 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न, हेनरी पासपोर्ट इंडेक्स सर्व्हिसनुसार भारताचा क्रमांक कितवा लागतो? उत्तर आहे 80वा क्रमांक लागतो. 12वा प्रश्न, 2025 मध्ये वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहन EV स्वीकारण्यात भारत अव्वल ठरलेले राज्य कोणते आहे? तर केरळ राज्य हे पहिल्या क्रमांकावर आहे. पुढं 13वा प्रश्न, स्वास्थ्य सीमा अभियान कोणत्या केंद्रीय दलाशी संबंधित आहे? ITBP शी संबंधित आहे, लक्षात ठेवा. पुढे ITBP. 14वा प्रश्न, भारतातील पहिला बायो हॅपी डिस्ट्रिक्ट म्हणून विकसित झालेला केई पायनोर जिल्हा कोणत्या राज्यात आहे? तर तो अरुणाचल प्रदेश राज्यात आहे. पुढे 15वा प्रश्न, राष्ट्रीय युवक दिन 26 चे थीम कोणते आहे? एम्पॉवरिंग यूथ है ना, फाउंडेशन ऑफ विकसित भारत. 16वा प्रश्न, भारतातील पहिले सार्वभौम AI पार्क कोणत्या राज्यात उभारले जात आहे? आपण जर पाहायला गेलं तर ते तमिळनाडू राज्यात उभारले जात आहे. 17वा प्रश्न, भारतातील पहिला पॉलिनेटर पार्क कोणत्या राज्यात आहे होणार आहे, चालू होणार आहे? लक्षात ठेवा, आपण पाहायला गेलं उत्तराखंड राज्यात होणार आहे. पुढे
18वा प्रश्न, 9वी आंतरराष्ट्रीय मसाला परिषद कधी होणार आहे? किती मित्र हो? 18वी आंतरराष्ट्रीय मसाला परिषद. आपण जर पाहायला गेलं तर याचं उत्तर आहे 23 ते 26 फेब्रुवारी 26 दरम्यान होणार आहे. 19वा प्रश्न, IIT मद्रासमध्ये बसवलेल्या 3.1 पेटाफॉल सुपर कॉम्प्युटरचे नाव काय आहे? तर पाहायला गेलं उत्तर आहे परम शक्ती असं त्याचं नाव आहे. 20वा प्रश्न, TGV ऑन व्हील्स ही भारतातील पहिली पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन कोणत्या बँकेने सुरू केली आहे? तर उत्तर आहे त्रिपुरा ग्रामीण बँकेने सुरू केलेली आहे. आणि आजचा प्रश्न तुम्हा सर्वांसाठी, नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने पटकावला आहे? ऑप्शन आहे गुजरात, तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.